दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। प्रश्न विचारला होता की एवढ्या सगळ्या कामाच्या ह्याच्यामधून तुम्ही वेळ काढून खरंच ह्या गोष्टी करता का? खरंच मी तो सगळ्यात जास्त धनतेरसच्या दिवशी पूजेचा म्हणजे धने गुळ सारखं स्वास्तिक आणि ओम आणि मेन असतं ते ठेवायचं असतो आणि समोर मातीचे आपले दिवे असतात जे आपण फुलं आणले तुम्ही झेंडूच्या फुलांचा ह्याच्यामध्ये खूप मान असतो तो इथं वाहिले ते दिवे सगळे तुम्ही लावून घ्यायचे आहेत। तर मी आता दिवे ही सगळी पूजा केल्यानंतर त्यानंतर हा दिवा लावायचा असतो। तर मी हिची पूजा कधीही मी विसरत नाही। तर 17 तारखेला हवंय काहीतरी पूजा आहे त्यांच्याकडे। तर आता मी कटिंग करते आणि शिवून घेते। दीपदान असतो त्याचं हे इकडं मी केलेलं आहे। गव्हाच्या पिठाचं करतात आणि त्याला मुटके करतात आणि ह्याला हळदी कुंकू लावून हा दिवा लावून आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचा असतो आणि समोर मातीचे आपले दिवे असतात जे आपण वापरतो दिवे हे रोजचं दरवाजा पुढे वापरणार आहे आणि हा इकडं नवीन दिवा आणि हे पिठाचे तुम्ही मातीचेही ठेवू शकता। तर आज मी पिठाचे होते तर मी कणकेचेच केलेत आणि इकडं अशी पूजा मांडली साधी सिंपल अशी ह्याची पूजा असते। प्रसादाला फळं किंवा तुम्ही केलेला फराळ हे चालते पण आमच्यात बताशे आणि कुरमुरे दुधाचं हे असं साधं सिंपल असं नैवेद्य असतं। तर मी आधी पूजा करून घेते सविस्तर ह्याची। आपण सगळ्यात आधी जी पूजा मांडली तिथं पाण्याने हे करायचं आहे। त्याच्यानंतर फुलं आणले तुम्ही झेंडूच्या फुलांचा ह्याच्यामध्ये खूप मान असतो तो इथं आहे सगळ्या ठिकाणी जिथं जिथं तुम्ही पूजा मांडली तिथे तिथे सिंपल अशी पूजा आहे जसं जमते तशा पद्धतीने।
हळदी कुंकू मी सगळं घेतलं. तुम्ही बोलतील डायरेक्ट फुलंच वाहताय का तुम्ही, तर अशा पद्धतीने हे झाल्यानंतर पुढे तुम्ही इथे जिथे हे दिवे लावले ते दिवे सगळे तुम्ही लावून घ्यायचे आहेत. तर मी आता दिवे लावून घेते एक 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 एक. त्यानंतर दीपदान जो आहे त्याचं मेन पूजा करायचं असतं. दरवाजाच्या बाहेर उंबरट्याची पूजा केली आहे मी, आणि मीच घेते शूट म्हणून मी माझ्याच हाताने हे करत आहे. मी तुम्हाला दिसत नाही आहे. आणि शिलाईचं काम कसं चाललं आहे म्हणतील तर तुम्हाला मी दाखवते. ते तर खूप छान चाललं आहे. सगळ्यांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण झालं. आता दिव्याला काय झालं, दिवा लागत नाही आहे पटकन. थांबा मी लावून घेते. फटाक्याचा आवाज आहे बाहेर, मस्त वाढते दिवाळी. हे दिवाळीचा दुसरा दिवस. 5 दिवस आपणाला मस्त लवकर उठायचं आहे आणि रात्री जागरण करायचं आहे. किती छान वाटते दिवे जेव्हा लागतात तेव्हा. हे पहा, ॲक्च्युली मातीच्या दिव्याचा आणि कणकेच्या दिव्याचा खूप मान असतो. गावाकडे तर आमच्याकडे कुंभार यायचा सोपात घेऊन आणि त्यांच्याकडून ते दिवे घ्यायचे. आकाश कंदील घरीच बनवायचं, हे सगळं होतं. आता आपणाला त्या गोष्टीसाठी वेळ खूप कमी भेटतो कामाच्या ह्याच्यामध्ये. मी हा व्हिडिओ खास स्नेहासाठी करत आहे. मला तिने सांगितलं आहे तुम्ही मी म्हणले अगं गेल्या वर्षी मी केलेला व्हिडिओ नाही बोलतात, ह्या वर्षी पण तुम्ही करा, कारण आम्हाला पाहायचंच आहे की फक्त शिलाई. तिला वाटतं मी फक्त शिलाईचंच काम करते, बाकी काय करत नाही की काय, असं तिला डाऊट आहे. तर नाही म्हणले मी करते. सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण हे आपल्या रीती आहेत. हे आपल्या रीतीत हे कसं सोडू शकते. तर हे बघा असं किती छान वाटते. आणि नंतर ना हे दिवे लावल्यानंतर लाईट बंद करायचं असतं. तर आजी म्हणायची की तो लाईट तुमचा इलेक्ट्रिकल आहे बंद करा, आणि ह्याचा जो प्रकाश असतो ते तुम्ही पहा खूप छान दिसते. तर आत्ता इकडे मी ह्याचं मी पूजा करून घेते. जो दीपदान यमदानाचं हे आहे, हळदी कुंकू आणि ह्याच्यामध्ये तांदूळ व्हायचा आहे. आणि हा दिवा लावून दरवाजाच्या दक्षिणेकडे हा दिवा नेऊन तिकडे ठेवायचा आहे. आणि इकडे मी कापूर आणि ऊद आहे ह्याचे, तर ते पूर्ण घरभर फिरवते. हे दर पूजेच्या वेळेस मी सांगत असते. तर आधी ही सगळी पूजा केल्यानंतर त्यानंतर हा दिवा लावायचा असतो. तर मी आधी ही पूजा करून घेते. उंबरट्याचंही तुम्हाला दाखवते मी, उंबरट्याची पूजा कशी केली. तर अशा पद्धतीने जशी आपली साधी सिंपल पूजा असते ते करायचं. तुम्ही मनापासून करता ते मेन जास्त महत्त्वाचं आहे. तर आधी मी घेतलं, हे पहा किती छान वाटायला लागलं. तर चला आपण उंबरट्याची जी पूजा केली ते मी तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन. ही अशी उंबरट्याची पूजा केलेला आणि फुलं वाहिलेत, आणि समोर हे जे साचे आणले होते त्याच्याची ही रांगोळी काढलेली आहे. तर ही पूजा करून घेतली मी. त्यानंतर तुळशीची पूजा, आणि वरती जे आहे इथं पंचमुखी मारुतीचा फोटो आहे, तिथे आरती करून घ्यायचं आहे जे काही असेल. आणि आकाशकंदील, आणि इथं तुळशीच्या इथं हा दिवा इतका पटकन वार आहे ना आज माहिती नाही, पटकन दिवा शांत होतोय. तर परत मी लावून घेते. लावून थोड्या वेळच झालंय पण वारं खूप आहे. हे पहा तुम्ही, दिवाच राहत नाही, हे पण शांत झाला. इतकं वार आहे ना, दिवा पटकन शांत होतोय. तुळशीची पूजा झाली. माझी लक्ष्मी हिची पूजा कधीही मी विसरत नाही. तर ही मशीनची पूजा करून घेतले, आणि पूर्ण घरभर मी हे फिरवून आणलंय. आणि आता इथे मी ठेवून देते. अशी पूर्ण पूजा झाली. सिंपल साधी अशी मी पूजा केलेली आहे. आणि कपडे तर भरपूर आहेत शिवायचे, अजूनसुद्धा चाललेत. खूप छान वाटतं. जसं जमलं तसं मी ही पूजा केली. गेल्या वर्षीचाही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आता हे सगळं झालं आहे. त्यानंतर हा जो आहे यमदीपदान बोलतात ते करायचं आहे. आपल्या घरी सगळ्यांसाठी निरोगी आयुष्य मागायचं असतं. आणि हा दिवा आता दरवाजाच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे.
बोलतात 12 वाजेपर्यंत आपण जागे असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. दक्षिणेकडे तोंड करून इथे लांब असेल तुमच्या घराच्या तिथे अंगण तर तिथं ठेवू शकता. इथे मी ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने 12 वाजेपर्यंत मी जागरण करणार आहे. माझी पूजा आता पूर्ण झाली. त्यानंतर मी तुम्हाला आज काय काय ड्रेसेस शिवणार आहे किंवा काय शिवले ते दाखवण्याचा प्रयत्न करते. जमलं तर तुम्ही कशा पद्धतीने पूजा करताय किंवा काय आजचं महत्त्व आहे हे तुम्हालाही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पूजा पूर्ण झाली. त्यानंतर जेवण झालं आणि आज 12पर्यंत जागरण करायचंच आहे. दिवाळीचे हे 5 दिवस बोलतात की दरवाजा उघडा ठेवायचा आहे. आपल्या घरी लक्ष्मी येते आणि घर स्वच्छ पाहिजे, असं लकलकलेलं पाहिजे अशा आपल्या भाषेत पाहायला गेलं तर. आणि सगळेजण करतातच, फराळ आहे, हे आहे, लगबग आहे. मला खूप छान असं प्रश्न विचारला होता की एवढ्या सगळ्या कामाच्या ह्याच्यामधून तुम्ही वेळ काढून खरंच ह्या गोष्टी करता. खरंच मी ह्या सगळ्या गोष्टी सणवार जे आहेत मी ते आधीपासून करते, आत्ताच असं नाही आहे. जसं आज जमते तसं, असं काय नाही. एखादी वस्तू असेल नसेल तरी मी आहे त्याच्यात करते. कधी कधी बाहेर जाणं होत नाही किंवा ती वस्तू आणणं होत नाही. आज मला लक्ष्मीला हार हवा होता पण ते जमलं नाही, घरी पण करायला जमलं नाही. कारण मी जे काही पार्सल आहे मी पालघरला गेले होते द्यायला आणि आज इतकं गर्दी होती रोडला, म्हणजे ट्रॉफिक होतं, त्यामुळे मला उशीर झाला. पण मुहूर्त असतो 7चा ते पूजेचा, तर आपणाला ते करावंच लागतं. सगळं मी आवरून गेले ते आल्यावर पटपट पूजा करून घेतली.